कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अडचणी आणखीनच वाढल्यात। भूसंपादन घोटाळा प्रकरणात झालेली अटक आणि त्यानंतर मिळालेली कोठडी यामुळे राज्य शासनाने अविनाश पाठक यावर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात 7 मे रोजी बीडचे माजी जिल्हाधिकारी म्हणून राहिलेल्या अविनाश पाठक याला अटक करण्यात आली होती। बीडच्या न्यायालयाने सुरुवातीला अविनाश पाठक याला पोलीस कोठडी सुनावली, तर सध्या पाठक न्यायालयीन कोठडीमध्ये। आता सनदी अधिकाऱ्याला कोठडी सुनावण्यात आल्याने राज्य शासनाने पुढील कारवाई केली असून अविनाश पाठक याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत। हे निलंबन अटकेच्या तारखेपासून असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून निलंबन काळात अविनाश पाठक याचे मुख्यालय बीड असणार आहे। या कारवाईमुळे पाठक याला आणखीन एक धक्का बसलाय। अशा ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।